हुतात्म्या झालेल्या वीरांना आणि वीरांगनांना आदरांजली देण्यासाठी यंदाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मेरी माती मेरा देश अभियान ही मोहीम सुरू करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. मन की बातच्या 103व्या भागामध्ये ते आज बोलत होते. या मोहिमेअंतर्गत देशभरात आपल्या अमर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल. या विभूतींच्या स्मृतीप्रित्यर्थ देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख देखील स्थापित केले जातील. या मोहिमेत देशभरात अमृत कलश यात्रा देखील काढण्यात येणार आहे. या मोहिमेत सर्व देशवासियांनी सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. यावर्षी देखील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवण्याची परंपरा पुढे सुरू राहील असं पंतप्रधानांनी नमूद केलं. आज जब देश में चारों तरफ अमृत महोत्सव की गूंज है, 15 अगस्त पास ही है, तो देश में एक और बड़े अभियान की शुरुआत होने जा रही है. शहीद वीर वीरांगनाओं को सम्मान देने के लिए मेरी माटी मेरा देश अभियान शुरू होगा. इसके तहत देश भर में हमारे अमर बलिदानियों की स्मृति में अनेक कार्यक्रम आयोजित होंगे. इन विभूतियों की स्मृति में देश की लाखों ग्राम पंचायतों में विशेष शिलालेख भी स्थापित किए जाएंगे. इस अभियान के तहत देश भर में अमृत कलश यात्रा भी निकाली जाएगी. देश के गांव-गांव से कोने कोने से 7500 कलशों में मिट्टी लेकर ये अमृत कलश यात्रा देश की राजधानी दिल्ली पहुंचेगी. ये यात्रा अपने साथ देश के अलग अलग हिस्सों से पौधे लेकर भी आएगी. 7500 कलश में आई माटी और पौधों से मिलाकर फिर नेशनल वॉर मेमोरियल के समीप अमृत वाटिका का निर्माण किया जाएगा. ये अमृत वाटिका एक भारत श्रेष्ठ भारत का भी बहुत ही भव्य प्रतीक बनेगी. मैंने पिछले साल लाल किले से अगले 25 वर्षों के अमृतकाल के लिए पंच प्राण की बात की थी. मेरी माटी मेरा देश अभियान में हिस्सा लेकर हम इन पंच प्राणों को पूरा करने की शपथ भी लेंगे. आप सभी देश की पवित्र मिट्टी को हाथ में लेकर शपथ लेते हुए अपनी सेल्फी को yuva.gov.in पर जरूर अपलोड करें. पिछले वर्ष स्वतंत्रता दिवस के अवसर पर हर घर तिरंगा अभियान के लिए जैसा पूरा देश एक साथ आया था, वैसे ही हमें इस बार भी फिर से हर घर तिरंगा फहराना है और इस परंपरा को लगातार आगे बढ़ाना है. अलीकडेच देशाच्या विविध भागात आलेल्या आपत्तींच्या काळात आपत्तींचा सामना करताना नागरिकांनी आपली संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात धरून ठेवण्याच्या, एकमेकांना सहकार्य करण्याच्या भावनेचं दर्शन घडवलं. सर्वजन हितायची हीच भावना भारताची ओळख देखील आहे आणि भारताची शक्ती देखील आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं. पावसाळ्याचा काळ वृक्षारोपण आणि जलसंरक्षणासाठी महत्त्वाचा असून सर्वांनीच झाडं लावण्याच्या आणि पाणी वाचवण्याच्या प्रयत्नांचा भाग व्हावं असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. मध्य प्रदेशातल्या आदिवासी बंधू भगिनींकडून अशा प्रयत्नांची माहिती मिळाली आणि इतरांनी देखील याचा आदर्श घेतला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. साथियों, बारिश का यही समय वृक्षारोपण और जल संरक्षण के लिए भी उतना ही जरूरी होता है. आजादी के अमृत महोत्सव के दौरान बने 60,000 से ज्यादा अमृत सरोवरों में भी रौनक बढ़ गई है. अभी 50,000 से ज्यादा अमृत सरोवरों को बनाने का काम चल भी रहा है. हमारे देशवासी पूरी जागरूकता और जिम्मेदारी के साथ जल संरक्षण के लिए नए नए प्रयास कर रहे हैं. मैं चाहूंगा कि हम सब भी पेड़ लगाने और पानी बचाने के इन प्रयासों का हिस्सा बने. यावेळी पंतप्रधानांनी श्रावण महिन्यातले सण आणि त्यांचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केलं. देशामध्ये आध्यात्मिक पर्यटनात वाढ होत असून परदेशातूनही अनेक पर्यटक देशातल्या तीर्थक्षेत्रांकडे आकर्षित झाले आहेत असं पंतप्रधान म्हणाले.
परदेशातल्या नागरिकांमध्ये भारतीय संस्कृती आणि योग साधना याविषयी अधिकाधिक आकर्षण निर्माण होत असून ते योग साधनेचा वापर आपल्या तंदुरुस्तीसाठी करत आहेत असं सांगत काही उदाहरणं दिली. आपण आपल्या वारशाचा स्वीकार केला पाहिजे आणि जबाबदारीनं हा वारसा जगासमोर मांडला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उज्जैन इथं सुरू असलेल्या एका अभिनव उपक्रमाची माहिती दिली. त्याबरोबरच शिवाजी महाराजांच्या जीवनावर काढलेल्या एका चित्राचं उदाहरण दिलं. आपको ये जानकर भी अच्छा लगेगा कि बनारस पहुंचने वाले लोगों की संख्या भी रिकॉर्ड तोड़ रही है। अब काशी में हर साल 10 करोड़ से भी ज्यादा पर्यटक पहुंच रहे हैं। अयोध्या, मथुरा, उज्जैन जैसे तीर्थों पर आने वाले श्रद्धालुओं की संख्या भी तेजी से बढ़ रही है। इससे लाखों गरीबों को रोजगार मिल रहा है, उनका जीवन यापन हो रहा है। ये सब हमारे सांस्कृतिक जन जागरण का परिणाम है। इसके दर्शन के लिए अब तो पूरी दुनिया से लोग हमारे तीर्थों में आ रहे हैं। हम न केवल अपनी विरासत को अंगीकार करें, बल्कि उसे जिम्मेदारी के साथ विश्व के सामने प्रस्तुत भी करें। अमेरिकेनं भारताला 100पेक्षा जास्त दुर्मिळ मूर्ती आणि प्राचीन कलाकृती परत दिल्याबद्दल त्यांनी अमेरिकेचे आभार मानले. तसेच या घटनेनंतर समाज माध्यमांवर सुरू झालेली चर्चा आणि त्यामुळे युवा वर्गामध्ये अभिमानाची भावना निर्माण झाल्याचे दिसून आलं असं त्यांनी सांगितलं. या दुर्मिळ मूर्तींपैकी काही मूर्तींची माहिती पंतप्रधानांनी दिली. उत्तराखंडमध्ये भुजत पत्रापासून विविध कलाकृती तयार करणाऱ्या महिलांच्या कलेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. या भागाला भेट देणाऱ्या पर्यटकांनीही उत्पादनं खरेदी करावीत असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. हज यात्रेसाठी बदललेल्या धोरणाचा देशातल्या मुस्लिम महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होत असल्याचं दिसत असून अनेक मुस्लिम माता भगिनींनी आपल्याला पत्र लिहून आभार मानले आणि आशीर्वादही दिले असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. अंमली पदार्थांविरोधात जम्मू काश्मीर, पंजाब या राज्यांमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची पंतप्रधानांनी माहिती दिली आणि प्रशंसा देखील केली. अंमली पदार्थांच्या समस्येचं कायमस्वरूपी उच्चाटन करण्यासाठी सर्वांनी संघटित होण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. हमें देश की भावी पीढ़ियों को बचाना है तो उन्हें ड्रग्स से दूर रखना ही होगा। इसी सोच के साथ 15 अगस्त 2020 को नशा मुक्त भारत अभियान की शुरुआत की गई थी। इस अभियान से 11 करोड़ से ज्यादा लोगों को जोड़ा गया है। 2 हफ्ते पहले ही भारत ने ड्रग्स के खिलाफ बहुत बड़ी कार्रवाई की है। ड्रग्स की करीब 1.5 लाख किलो की खेप को जब्त करने के बाद उसे नष्ट कर दिया गया है। भारत ने 10 लाख किलो ड्रग्स को नष्ट करने का अनोखा रिकॉर्ड भी बनाया है। इन ड्रग्स की कीमत 12,000 करोड़ रुपए से भी ज्यादा थी। मैं उन सभी की सराहना करना चाहूंगा जो नशा मुक्ति के इस नेक अभियान में अपना योगदान दे रहे हैं। नशे की लत न सिर्फ परिवार बल्कि पूरे समाज के लिए बड़ी परेशानी बन जाती है। ऐसे में यह खतरा हमेशा के लिए खत्म हो, इसके लिए जरूरी है कि हम सब एकजुट होकर इस दिशा में आगे बढ़े। अंमली पदार्थांपासून मुक्ती मिळवण्याचं महत्त्व अधोरेखित करत असतानाच दारूच्या आहारी गेलेल्या मध्य प्रदेशातल्या विचारपूर या गावानं फुटबॉलच्या मदतीनं या समस्येवर कशा प्रकारे मात केली याची माहिती पंतप्रधानांनी दिली. हे गाव आता देशामधलं मिनी ब्राझील म्हणून ओळखलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. ही फुटबॉल क्रांती आणि ही क्रांती घडवून आणणारे रईस अहमद यांच्यासारखे फुटबॉल प्रशिक्षक यांचा विशेष उल्लेख पंतप्रधानांनी मन की बातमध्ये केला. आंध्र प्रदेशात झालेली संस्कृत परिषद, किल्ले आणि कथा यावर आधारित कार्यक्रम यांची माहितीही पंतप्रधानांनी दिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्यांना आपण सदैव स्मरणात ठेवायचं आहे.
त्यांची स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपल्याला रात्रंदिवस कठोर परिश्रम करायचे आहेत आणि मन की बात हे देशवासियांच्या या मेहनतीला, त्यांच्या सामूहिक प्रयत्नांना समोर आणण्यासाठीचं एक माध्यम आहे, असं सांगत त्यांनी मन की बातचा समारोप केला.